शंका बघा आता. शंका बघतायत काय? कुठली शंका? आता आत्मा सामान्य विशेष भाव रहित निर्विशेष असा आहे. असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. म्हणून केवळ स्वयंप्रकाश आत्माच्या ठिकाणी बंध्याचा अध्यास घडत नाही. अधोरेखा एवढ्या भागाला करायचा. आत्मा हा आत्मा असतो, त्याला द्रव्य म्हणता येत नाही, त्याला गुण म्हणता येत नाही, त्याला क्रिया म्हणता येत नाही, त्याच्यामध्ये जाती नाही आणि विशेष नाही. एक एक ब्राह्मण याला म्हणतात व्यक्ती, आणि ब्राह्मण म्हटल्यानंतर ती आली जाती. एक एक क्षत्रिय त्याला काय म्हटलं जातं? व्यक्ती. आणि क्षत्रिय म्हटलं की त्याची येते जाती येते. एक एक रेडा ज्याचं तुम्ही काही नाव घाल्या, काही नाव ठेवा, आहे ना, पण त्याची जाती काय? हाला वीज असणार आहे ना. गायचं नाव कपिला ठेवा, ती तुमची झाली. तांबू ठेवा, ती दुसऱ्याची झाली. श्वेता ठेवा, ती तिसऱ्याची झाली. पण गाय म्हटली का सगळ्या गायीमध्ये गोत्व हा धर्म म्हणजे जात आली. ती गाय ही जातीची आहे असं म्हटलंय. बरोबर आहे. तर गोत्व, अश्वत्व, घटत्व, मठत्व याला काय म्हणतात? जाती म्हणतात. आणि ती विशिष्ट घट आहे. हा पंखा आहे, पण अशा सगळ्या पंख्यामध्ये एक जात असते, पंखात्व. काय? व. बरोबर आहे ना. ती जात झाली आणि हा एक पंखा, याला काय म्हटलं जातं? व्यक्ती म्हटलं जातं, आहे ना. पंखात्व ही सामान्य आहे आणि हा पंखा म्हटल्यानंतर तो विशेष झाला. तो सामान्य आणि विशेष भाव समजलं का तुम्हाला? कमळ म्हटलं का कमळत्व जातीला तुम्ही म्हणालात. कमळ आण म्हणालात की तो माणूस कुठलेही कमळत्व जातीवालं कुठलीही कमळ तो आणू शकतो. बरोबर आहे. पण तो आणताना मात्र काय आणेल? लाल कमळ आणेल, निळं कमळ आणेल, है ना, हिरवं कमळ आणेल, है ना, पिवळट दिसणार, तांबूसर दिसणार, है ना, सफेद दिसणार, असं कुठलं तरी काय आणेल? कमळ आणेल. आता सोनं आणा तर तुम्ही काय आणून देणार? सोनं ही जाती झाली. पण सोनं आणल्यानंतर तुम्ही काय आणणार? अरे कुठलं तरी दागिना आणाल ना, हे ना. दागिना नसलं तर काय आणाल? गोळा आणाल. गोळा नाही आणला तर काय आणाल? वीट आणाल. नाही तर मग काय आणाल? बिस्किट आणाल, नाही तर तोळा आणाल. पण कुठल्या तरी विशिष्ट आकारामध्ये आणाल ना, याला म्हणतात विशेष. आणि सोन्यामधला सोनत्व किंवा सोनं असं म्हटलं, याला काय म्हणायचं? सामान्य. काय म्हणायचं? सामान्य आणि विशेष. हे लक्षात आलं का? पंखे म्हटल्यानंतर जगात किती पंखे आहेत मला तुम्ही सांगा? करोडो पंखे आहे ना. पण माठातले पंखे, हॉलमधले पंखे म्हटलं का तो विशेष झाला. हा पंखा, त्याला नंबर दिल्यानंतर 1 नंबरचा, 2 नंबरचा, 3 नंबरचा, 4 नंबरचा नंबर दिल्यानंतर
हे झालं विशेष झालं. पण पंख म्हटलं का कुठलाही पंख्यावर नंबर टाका असं म्हटल्यानंतर पेंटर तुमचा काय प्रश्न राहणार आहे? कोणत्या पंख्यावर आहे ना. इथे तुम्ही काय करताय विशेष विचारताय है ना. हॉलमधल्या त्याच्यानंतर तुम्ही सांगाल हॉलमधले तर 4 पंखे आहेत. मग सगळ्यात पहिलं डाव्या बाजूचा आहे ना त्याच्यावर टाका. हे झालं विशेष. बरोबर आहे. माणूस म्हटल्यानंतर सगळे ना सगळ्यामध्ये जो धर्म आहे त्याला काय म्हटलं मनुष्यत्व म्हटलं जातं. पण तो मनुष्यत्व म्हटल्यानंतर मनुष्यत्व वेगळं येत नाही. कुठला तरी हरिभाऊ येतो, कुठला तरी सुधाकर येतो, कुठला तरी बाळासाहेब येतो, कुठला तरी संभाजी येतो, कुठला तरी राम हरी येतो आहे ना, कुठला तरी रतन हरी येतो. हे लक्षात आलं ना. हे विशेष. सामान्य म्हणजे जाती आणि विशेष म्हणजे काय व्यक्ती है ना. तर ह्याच्यामध्ये आत्म्यामध्ये अशी सामान्य असेल का? नाही. अनेक असेल आत्मे तर सामान्य असेल. आणि एक एक आत्म्याला काय म्हटलं जाईल? व्यक्ती म्हटलं जाईल. पण अनेक नसेल तर त्यांची जाती असू शकत नाही. जाती अनेकांमध्ये असते, एकामध्ये जाती असत नाही. आत्म्याचं म्हणजे ब्रह्मतत्वाचं वर्णन काय केलेलं आहे? एकमेवाद्वितीयं ब्रह्म नेह नानास्ति किंचन. आत्मा एकच आहे, त्याच्यासारखा दुसरा कोणीही नाही. हे काय झालं? आत्म्याचं वर्णन झालं. बरोबर आहे. मग आत्मा एक आहे, मग त्याच्यामध्ये सामान्यही नाही आणि विशेषही नाही. काय नाही येणार, काय गोष्ट येणार नाही. जाती येणार नाही आणि विशिष्ट व्यक्ती असंही येणार नाही. कारण तो एकच 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 आहे. त्याच्यामध्ये जाती आणि विशेष आहे ना. एकच असेल तर तुमची जात कुठली असं विचारता येईल का? सगळ्या ह्याच्यामध्ये जगामध्ये तो एकच असेल तर त्याची जात कुठली सांगू शकतं का? नाही. अनेक असतील तर त्यांची जात वेगळी असू शकते. तर आत्म्यामध्ये काय नाही? मग सामान्य नाही म्हणजे जाती नाही आणि विशेषही नाही. बरोबर आहे. हे बघा, आता आत्मा सामान्य विशेष भाव रहित आहे ना. म्हणजे कसा? निर्विशेष असा आहे. याच्यामध्ये काहीही विशेष सांगता येत नाही आहे ना. आता कोणाला विचारल्यानंतर प्रत्येकाचा ह्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये विशेष आहे की नाही, आणि तुम्ही मध्ये सगळ्यामध्ये सुद्धा विशेष आहे की नाही. एक दुसऱ्यासारखी नाही आहे. प्रत्येकामध्ये विशेष आहे ना ज्याचा त्याचा आहे ना. कोणी 6 फूट उंच असेल तर कोणी 4 फूटच असेल, कोणी 5 फूट असेल, 5 फूट 4 इंच असेल, 3 फूट असेल, कोणी स्थूल असेल, कोणी अगदी बारीक असेल, कोणी एकदम गोर नक्षत्रासारखं गोर असेल तर कोणी काय असेल, मध्यम गोर असेल तर कोणी काय असेल, काळा असेल. हे ज्याचे त्याचे विशेष काय आहे ना. प्रत्येकाचा चेहरा वेगवेगळा आहे की नाही? आहे ना. माणूस तुमच्यामध्ये एक सामान्य मनुष्यत्व धर्म आहे, तरी पण तुम्ही विशेष आहेत ना. काही नाही काही. सगळ्या हजारो लोकांमध्ये आहे ना, महाकुंभामध्ये बाळासाहेबाला ओळखता येईल की नाही? येईल. हे आपले बाळासाहेब. कुठेही तुम्ही हजर राहा, ओळखता येईल की नाही? अरे हे तर आपले बाळासाहेब अंबेजोगाईचे. कधी आलेत? हो, महाकुंभला आलो. मग मी पण महाकुंभला. कधी आलात? मी काल आलो. बाळासाहेब म्हणतील मी तर 2 दिवसापासून आहे, मजा घेतोय. तर हे कसं? एवढी माणसं हजारो लाखो आहेत, त्याच्यामध्ये आपला माणूस ओळखता येतो की नाही? काय येतोय? कारण त्याचं काहीतरी विशेष आहे. बरोबर आहे ना. विशेष आहे.
तो विशेष तुम्ही जर ओळखला तर त्या माणसाला तुम्ही ओळखाल. बरोबर आहे ना. तो विशेष तुम्ही जर पाहिलेलं नसाल, त्यांचं नाव वेगळं आहे, त्यांचा रंग वेगळा आहे, त्यांची उंची वेगळी आहे, त्यांचे डोळे वेगळे आहेत, हे आपण हा त्यांचा काय विशेष झाला. बरोबर आहे. आता तुम्ही कोणी तुमच्यापैकी कोणी ओळखीचं असेल आणि अगदी लातूरामध्ये गर्दीमध्ये आपण एकमेकाला भेटतो, तर स्वामीजी मला ओळखलं की नाही? हो ओळखलं ना. नाव सांगू शकत नाही मी, पण ओळखलं. दरवेळेला दर रविवारला तुम्ही पाठाला येता हे मी सांगू शकतो की नाही? पण तुम्ही मलाही ओळखलं. एवढे बाबा आहेत, कारण काय माझा काही विशेष आहे ना. तर विशेष आणि सामान्य हा भाव समजला का नाही समजला, ज्याच्यामुळे त्या व्यक्तीची त्या वस्तूची ओळख होते, त्याला काय म्हणायचं? विशेष. काय म्हणा. आणि अनेक तशा वस्तूंमध्ये जो धर्म असेल त्याला काय म्हणायचं? सामान्य. सामान्य म्हटलं सर्वसाधारण. सर्वसाधारण प्रत्येकाला तू मनुष्य, तू मनुष्य, तू 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 मनुष्य असं आपण म्हणू शकतो. याला काय म्हणायचं? सामान्य आहे ना. आणि ज्याच्यामुळे त्या वस्तूला विशिष्ट नाव, विशिष्ट रंग, रूप, वय असं काय असेल त्याला काय म्हणतात? खास. खास विशेष. तर विशेष रूपाने आपण त्या वस्तूला ओळखू शकतो. नाही तर सगळे कोण आहे? माणूस आहे. आपल्यामध्ये भेद आहे की नाही? आहे, भेद आहे. कुठल्यामुळे? विशेष रूपाने भेद आहे. पण सामान्य रूपाने आपण सगळे कोण आहे? मनुष्य आहोत. हे लक्षात आलं ना. आणि सामान्य रूपाने सगळ्याच्या सगळ्या वस्तू काय भिन्न भिन्न आहेत हे ना. विशेष रूपाने भिन्न विभिन्न, पण सामान्य रूपाने एकच आहे हे ना. आत्म्यामध्ये अशा तऱ्हेने काय नसतंय? आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव रहित. सामान्य नसतं, विशेष नसतं, निर्विशेष असा आहे आत्मा. कसा आहे? त्याच्यामध्ये सामान्यही नाही आणि विशेषही नाही. मिळालं का प्रत्येकाला? मिळालं का नाही मिळालं? असा निर्विशेष स्वयंप्रकाश रूप आत्मा है ना, ज्याच्यामध्ये काही निर्विशेष नाही, केवळ स्वयंप्रकाश रूप आहे असा आत्मा आहे. याला तुम्ही सामान्य रूपाने ज्ञात आणि विश्व रूपाने अज्ञात असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. केवळ त्याला काय तुम्ही म्हणाल? आत्मा. कसा? स्वयंप्रकाश. एवढंच म्हणू शकाल ना हे ना. सामान्य रूपाने ज्ञात आहे आणि विशेष रूपाने अज्ञात आहे हे ना. जोपर्यंत बाळासाहेबांनी प्रत्यक्ष बघितलेलं नसतं, त्यामुळे बाळासाहेब तुमचं नाव तर ऐकलेलं आहे ना. मग सामान्य रूपाने ज्ञात झाले ना बाळासाहेब आहे ना. पण समोर आल्यानंतर तुम्ही बाळासाहेब बाळासाहेब म्हणतात ना, ते हेच आहेत बाळासाहेब. याला काय म्हणतात? विशेष रूपाने ज्ञात. बरोबर आहे ना. सामान्य रूपाने प्रत्यक्ष भेट झालेली नसेल तर सामान्य रूपाने कुठल्याही व्यक्तीचं नाव होतं ना. जसं मला कित्येक लोक ओळखतात सामान्य रूपाने. कोण? स्वामी भारतानंद ही एक व्यक्ती आहे, महाराष्ट्रात आहे असं ओळखतात की नाही? स्वामीजी तुम्हाला आम्ही तुमचं नाव आम्ही ऐकतो, पण भेटण्याची आजच पाळी आलेली आहे. आज कसं जाणलं तुम्ही? विशेष रूपाने जाणलं. बरोबर आहे. मग त्याच्या अगोदर काय करत जाणत होता? सामान्य रूपाने जाणत होता. पण सामान्य आमच्यामध्ये काय सामान्य आणि विशेष भाव असतो, म्हणून सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीला पाहिलं नाही तोपर्यंत तुम्ही काय म्हणाला? विशेष रूपाने ज्ञात नव्हता है ना. पण त्याचं नाव ऐकलेलं आहे तर त्याला तुम्ही काय म्हणणार? सामान्य रूपाने ज्ञात. काय? सामान्य रूपाने आम्ही तुम्हाला जाणतो, नाव ऐकलंय तुमचं, पण भेटण्याचा योग आला
आता भेटला म्हणजे विशेष रूपाने ज्ञात झालं. म्हणजे या ठिकाणी आहेत, त्या खुर्चीवर बसलेला एवढा मोठा आश्रम आहेत, लोकांना शिकवत आहेत, लोकांची व्यवस्था करत आहेत, हे विशेष रूपाने ज्ञान आहे ना. ज्याच्यामध्ये सामान्य रूप आणि विशेष रूप भाव आहे त्याला तुम्ही म्हणू शकता की सामान्य रूपाने ज्ञात आहे आणि विशेष रूपाने अज्ञात आहे, है ना. पण आत्मा एकच आहे ना. त्याच्यामध्ये तो निर्विशेष आहे, त्याच्यामध्ये काही विशेष म्हणजे काय? विशेष म्हणजे ते द्रव्य आहे का? द्रव्य नसेल तर काय असेल? गुण असेल. गुण नसेल तर काय असेल? क्रिया असेल. क्रिया नसेल तर काय असेल? जाती असेल. जाती नसेल तर काय असेल? सामान्य असेल, है ना. एकवचनी असेल, द्विवचनी असेल, बहुवचनी असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, याला काय म्हणतात? विशेष म्हणतात. आत्म्यामध्ये आत्म्याला तुम्ही स्त्री म्हणू शकता का? पुरुष एक म्हणू शकता, पण अनेक नाही, आहे ना. बरोबर आहे. आत्मा द्रव्य आहे का? नाही. मग गुण आहे का? नाही. मग क्रिया आहे का? नाही. मग काय? आत्मा असं काय म्हणतात? आत्मा आत्मा कोणासाठी सारखा आहे? जगातली कुठल्याही वस्तू सारखा नाही. नेती काय म्हणणार? नेती असं म्हणणार. जगातल्या कुठल्याही वस्तू सारखा आत्मा नाही. म्हणून आत्म्यामध्ये सामान्य भाव नाही, विशेष भाव नाही. का? कारण आत्मा कसा आहे? निर्विशेष आहे, है ना. अशा निर्विशेष आत्म्यामध्ये सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असे म्हणणे संभवत नाही. म्हणून काय? सामान्य रूपाने ज्ञात असेल, है ना, आणि विशेष रूपाने अज्ञात असेल, त्याच ठिकाणी अध्यास करतोय. कुठे रज्जू सर्पाच्या ठिकाणी बघितलं की नाही आपण, है ना. जर स्वच्छ प्रकाशामध्ये सरपटणारा प्राणी तुम्ही दिसलाय, त्याचे खवले दिसले, जीभ दिसली, तर तुम्ही साप म्हणा. बरोबर आहे. मग तुम्हाला अध्यास होणार नाही, तो खरा सापच पाहिला, है ना. पण मंद अंधकारामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी वस्तुतः चिंधी पडलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला साप सुद्धा वेडावाकडाच असतो. मग त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं? ती चिंधी आहे हे समजलं असतं तर साप आहे म्हटलं असतं का? नाही म्हटलं. तो साप आहे हे समजलं असतं तर तुम्ही त्याला सापच आहे म्हणून ओळखलं असतं. बरोबर आहे. अध्यास झाला नसता, आहे ना. पण ती चिंधी आहे म्हणून तुम्ही ओळखत नाही. आणि चिंधीसारखा साप असतो, है ना. विशेष रूपाने ज्ञात सर्प विशेष रूपाने ज्ञात नाही. आणि सामान्य रूपाने तुम्हाला ती दोरी दिसते, है ना. म्हणून त्या ठिकाणी काय होऊ शकतोय? सर्पाचा अध्यास होऊ शकतो, है ना. ती चिंधी सामान्य रूपाने लांबट दिसते आणि विशेष रूपाने काय दिसेल? प्रकाश असेल तर चिंधी असेल तर चिंधी दिसेल आणि सर्प असेल तर सर्प दिसेल. मग त्या ठिकाणी अध्यास संभव आहे का? नाही. मग अध्यास कधी संभव होतो? चिंधी ही सर्पासारखी पसरलेली दिसते, पण ती चिंधी आहे, विशेष रूपाने अज्ञात आहे ना. आणि सर्पासारखी सामान्य रूपाने ज्ञात आहे म्हणून तो सर्प असेल, म्हणून अध्यास होतो. अध्यास कधी होतो? सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असेल त्याच वेळेला काय होतो? अध्यास म्हणजे भ्रम होत असतो. हे लक्षात येत आहे का? कारण सामान्य रूपाने ज्ञात विशेष रूपाने अज्ञात असेल त्या ठिकाणी चिंधी दिसली, अध्यास नाही. खरा सर्प दिसला, अध्यास नाही. पण तुम्हाला चिंधी दिसत नाही, चिंधी लांबट असते,
आणि सर्पही लांबट असतो आहे ना. तो सामान्य रूपाने ज्ञात झाला आणि विशेष रूपाने सर्प दिसत नाही, त्याच ठिकाणी अध्यास होतो. सर्प असेलच, जाऊ नका, पाय देऊ नका, उलटेल, चावेल. अध्यास कुठे होतो? निर्णय झाला का? सामान्य रूपाने ज्ञात, विशेष रूपाने अज्ञात असेल त्याच ठिकाणी काय होतोय? अध्यास होत असतो. हे निर्णय झाला. मग आत्म्याच्या ठिकाणी अध्यास होईल की नाही होईल? कोणत्या आत्म्याच्या ठिकाणी अध्यास होणार नाही. का नाही होणार? आत्म्यामध्ये सामान्य भाव आणि विशेष भाव नाही आहे. त्याच्यामुळे आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा काही नसतो. म्हणून अध्यासाची सामग्री नसल्यामुळे अध्यास होणार नाही. हे कोणाचं सांगणं आहे? हे कोणाचं सांगणं आहे? हां, हे पूर्वपक्षाचं सांगणं आहे. आत्म्यामध्ये अध्यास संभवत नाही, कारण आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा काही असत नाही. का असत नाही? त्याचं उत्तर, आत्म्यामध्ये सामान्य भाव आणि विशेष भाव असत नाही. का असत नाही? कारण आत्मा निर्विशेष आहे. बरोबर, इथे सांगतो उत्तर है ना. चला पुढे. मग केवळ स्वयंप्रकाश आत्म्याच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडत नाही, ही शंका आहे. या शंकेचे समाधान सांगतो. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे है ना, की अध्यास व्हायचा असेल हा तर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजे असे आमचे म्हणणेच नाही. काय तुम्ही जो अध्यासासाठी आश्रय स्वीकारलेला आहे ना, काय काय अध्यासासाठी स्वीकारलेलं आहे? की जी वस्तू सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असेल तरच अध्यास होईल. ही गोष्ट तुम्ही मानता ना? ही गोष्ट आत्म्याच्या ठिकाणी आम्ही मानत नाही. कोणी सांगितलं? नाही, सिद्धांत. आता शंकेला उत्तर देतोय है ना. काय सांगितलं? आत्म्याच्या ठिकाणी सामान्य रूपाने ज्ञात विशेष रूपाने अज्ञात अध्यासासाठी कारण आम्ही मानत नाही है ना. या शंकेचे समाधान सांगतो. तिथे लिहा. सिद्धांती. प्रथम एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अध्यासाला आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव पाहिजेतच असे आमचे म्हणणे नाही. आता वास्तव आणि प्रतीती है ना, याच्यामध्ये भेद आहे की नाही? वास्तव जल आणि प्रतीतीचं जल याच्यामध्ये भेद आहे की नाही? हे लक्षात आलं का? है ना. म्हणजे पाझर तलावात तुम्ही गेला आणि पाणी असेल तर तुम्ही काय म्हणणार? हात लावून बघितलं, स्पर्श, थंड वाटलं, चांगलं असेल, स्वच्छ असेल तर आंघोळ कराल, त्याच्यापेक्षा स्वच्छ असेल तर पाणी पिऊ शकाल है ना. तर तुम्ही काय म्हणालाय? हे जल आहे, पाणी आहे है ना. पण उन्हाळ्यामध्ये रस्त्यावर जात असताना कारमधून तुम्हाला समोर जे दिसतंय ते जल आहे का? हवा चालणारी हलणारी दिसते, ते जल आहे का? पण ती जलाची प्रतीती आहे की नाही? तेव्हा प्रतीती आणि वास्तव याच्यामध्ये भेद आहे की? भासणं आणि असणं लिहा. असणं आणि भासणं यात फरक आहे. काय 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 लिहून ठेवलं? असणं आणि भासणं यात फरक आहे ना. म्हणजे पहिलाच भेटणाऱ्या माणसाला, मला भेटला, पहिल्यांदाच भेटला
तर पेंटर कसा वाटतो मी सांगा? मी भयंकर वाटतो ना? कुठला तरी भयंकर प्राणी आहे असं वाटतो की नाही सांगा? है ना? ते लहान पोरग घाबरतं की नाही? नाही 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 करतं की नाही? याला काय म्हणतात? प्रतीती. काय म्हणायचं? आणि वास्तव रूपाने काही खूप दिवस राहिल्यानंतर काय वाटतं की स्वामीजी सारखा प्रेमळ माणूस नाही. हे काय वास्तव लक्षात येत आहे का? तर वास्तव आणि प्रतीती हे बरोबर आहे. भासणं आणि तसं असणं यात फरक आहे ना? तर हे लक्षात घ्या. हे लिहून ठेवलं का? भासणं आणि तसं असणं यात फरक आहे. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीतीत असणारा, वास्तव नाही प्रतीतीत असणारा, वाटणारा काय आहे ना? हे काहीतरी भयंकर माणूस आहे हे वाटणं आहे. आणि प्रेमळ असणं हे असणं आहे. हे लक्षात येते का? काय हा भयंकर काहीतरी माणूस आहे त्याच्या जवळ जाऊ नको, भीती वाटते बाबा. हे काय वाटणं आहे. आणि एकदा कळल्यानंतर त्याची भीती न वाटणं आणि तो प्रेमळ आहे असं वाटणं याला काय म्हणतात? असणं म्हणतात है ना? तर आत्मा बघा, आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव आहे की नाही? वास्तवात सांगा तुम्ही. नाही. निर्णय करा पक्का. एक एक गोष्ट पक्क झाली पाहिजे. आत्म्यामध्ये सामान्य आणि विशेष हा भाव आहे की नाही? हे पूर्व पक्षाने सांगितलं का आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव नाही, तो निर्विशेष आहे. हे मान्य करावे लागेल की नाही? कोणाला? सिद्धांताला आहे ना? की आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव आहे की नाही? मांडून काय चालेल? नाही है ना? हे सिद्धांती मानतो की नाही मानतो? सिद्धांती पण मानतो. म्हणजे आत्म्यामध्ये वास्तवता सामान्य विशेष भाव नाही, पण आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव आहे असं वाटलं तर त्याला काय म्हणायचं? प्रतीती. हे लक्षात यायला का? काय काय करायचं? वाटणं ही प्रतीती आहे. हे लक्षात येत आहे का? पहिल्यांदा भेटल्यानंतर स्वामी खूप कठोर असतील, स्वामीजींची भीती वाटते, कसं बोलावं हे समजत नाही, हे वाटणं आहे. पण एकदा अनेक वेळेला संबंध आल्यानंतर स्वामीजी सारखा माणूस प्रेमळ नाही. हे काय झालं? असणं झालं. हे लक्षात येते का? तशा तऱ्हेने वास्तवमध्ये आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव आहे की नाही? वस्तुता आहे की नाही? नाही. उत्तर काय? पण तसं वाटणं असू शकतं की नाही आत्म्यामध्ये सामान्य? त्याला म्हटलंय प्रतीती विषय. प्रतीतीत असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे. काय है ना? परत परत लक्षात घ्या. हा वर लिहून टाका लागेल तर. काय आत्म्यामध्ये वस्तुता सामान्य विशेष भाव नाही आहे. काय आत्म्यामध्ये वर पुस्तकात लिहा, तिथे लिहिलेले ते जाणा. आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव वस्तुता नाही, कारण आत्मा निर्विशेष आहे. मग है ना? काय निर्णय झाला आपला? नाही, कारण आत्मा निर्विशेष आहे. पण प्रतीतीमधला सामान्य विशेष भाव असू शकतो का नाही?
असू शकतो, है ना. मग हे जे तुम्हाला वाटणं असतं की आत्मा सामान्य असेल, विशेष असेल, असं तुम्हाला जे वाटतंय तो अध्यासाचा हेतू आहे. हे लक्षात येत आहे का? परत एकदा समजून घ्या. या गोष्टी अशा तऱ्हेने तुम्ही जगामध्ये कोणीही समजून शकणार. आत्म्यामध्ये वस्तुतः सामान्य विशेष भाव नाही, कारण आत्मा निर्विशेष आहे, लिहून दिलेलं आहे. तरी पण प्रतीतीमधला सामान्य विशेष भाव आत्म्यामध्ये असू शकतो. लिहिलं? प्रतीतीमधला सामान्य विशेष भाव आत्म्यामध्ये असू शकतो. तो अध्यासाला कारण असंही लिहा, एवढं लिहा. वाटणं हेच कारण असतं. आता ही मुलं आहेत ना, भजनाला कधी आली नाही, है ना. तर मग मी त्यांना विचारतो, का रे भजनाला का नाही गेला? आता ती उत्तर काही सांगू शकत नाही, है ना. बरोबर आहे. पण मी त्याला रागावलो, है ना. तर मला वाटलं की हा याने आळस केलेला आहे, टंगळ मंगळ केलेली आहे, हे मला वाटणं असतं, है ना. पण त्याने त्या ठिकाणी काय केलेलं असतं? तो रोज येणारा असतो, है ना. तिथे तो त्या कमऱ्याला, बांधकामाला पाणी देत असतो, म्हणून त्याला उशीर झाला. ही वस्तुस्थिती आहे की नाही, है ना. ही वस्तुस्थिती आहे ना. आणि मला काय वाटलं? तो टंगळ मंगळ करतोय, हे वाट नाही. बरोबर आहे ना. अरे मग तू का सांगितलं नाही? तर तो सरळ म्हणतो, मला वाटतं तुम्ही शिक्षा करा, मला वाटलं तुम्ही शिक्षा करा, है ना. तू बोलतोय ना, वाटलं काय, मला वाटलं तुम्ही शिक्षा कराल. बरोबर आहे ना. म्हणजे त्याला काय वाटलं की आपण असं तसं असलं तर स्वामीजी शिक्षा करतील, 2-4 फटके मारतील, का नाही गेलास म्हणून, है ना. पण जर सेवा केलेली असेल तर मी का म्हणून मारेन? नाही ना. त्याने सेवा केली ना बांधकामाची, न सांगता सेवा केली, है ना. जा मला, जा, मी सांगून देतो त्याला, है ना. तर वाटणं आणि असणं ह्याच्यामधला फरक 2 रूपाने सांगितलं मी तुम्हाला. एक माझ्या रूपाने सांगितलं आणि त्या मुलाच्या रूपाने सांगितलं. मुलाला काय वाटलं की स्वामीजी शिक्षा करतील, म्हणून तो काय बोलला नाही, गुपचूप राहिला, ठीक आहे ना. नंतर काय म्हणाला, मला, मग तू बोलला का नाही? तू जर बांधकामाला पाणी देत होतं तर मला वाटलं तुम्ही मला शिक्षा कराल. बरोबर आहे ना. तर हे वाटणं वेगळं आहे, आणि मी तर शिक्षा करणार नव्हतो, ही वस्तुता आहे. तेव्हा आत्म्यामध्ये सामान्य विशेष भाव आहे की नाही? परत परत सांगतो, नाही आहे. पण तुम्हाला प्रतीती होऊ शकते की नाही की आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष, सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात आहे, असं तुम्हाला वाटणं शक्य आहे की नाही? वाटणं हे आहे, आणि तेच अध्यासाचं कारण आहे. झालं? पुढे चला. फक्त आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असा प्रतीतीत, हे प्रतीती वरल्या वाटणं असणारा फक्त सामान्य विशेष भाव अध्यासास हेतू आहे. तुम्हाला वाटणारा, तुम्हाला प्रतीती येणारा असा सामान्य विशेष भाव आत्म्यामध्ये, प्रतीतीमध्ये असू शकतो.
वस्तुता नसतानाही, वस्तुता तसा नसताना, वस्तुता तो माणूस प्रेमळ असताना तो माणूस अत्यंत कठोर आहे, अत्यंत तापट आहे, असं तुम्हाला वाटणं शक्य आहे की नाही? आहे ना, है ना? पण ते तुमचं वाटणं प्रतीतीतलं आहे, वास्तव नाही. आलं ना? हीच गोष्ट तुम्ही आत्म्याविषयी सुद्धा ध्यानामध्ये राहा. आत्म्यामध्ये अध्यास होण्यास कारण काय? प्रतीतीतला. सामान्य रूपाने अज्ञातत्व, सामान्य रूपाने ज्ञातत्व आणि विशेष रूपाने अज्ञातत्व, प्रतीतीमधलं हे अध्यासाला कारण आहे. झालं? पुढे चला. आता बघा, आता तुम्हाला विचारलं, तुम्ही आत्मा जाणता का नाही जाणता? तुम्ही ब्रह्म जाणता का नाही जाणता? याचं उत्तर तुम्ही काय देणार? हा, काय जाणणार, काय सांगणार? हा, सांगा ना, कसं जाणणार? नाही, मग तुम्ही म्हणायला पाहिजे की आम्ही आत्म्याला जाणतोय सामान्य रूपाने. कसं जाणतो है ना? मग कोण आहे तो आत्मा? सांगा. त्याला तुम्ही काय सांगू शकत नाही, है ना? है ना? पण तुम्ही हा प्रश्न मला विचारा, तुम्ही मला प्रश्न हा विचारा, विचार ना, कोण आहे तो आत्मा? कोण आहे तो आत्मा? मीच आहे आत्मा. आता पुढे बोला. हे समजलं का? कळलं का तुम्हाला? तुम्ही काय सांगते की सगळीकडे आत्मा आत्मा बोलला जातो, तर आम्ही सामान्य रूपाने आत्माला जाणतो, पण तो आत्मा कोण आहे हे आम्हाला अजून काही समजलेलं नाही, है ना? पण जाणकार माणूस, ज्ञानी माणूस काय म्हणेल? आत्मा मीच आहे, माझ्यामध्येच आत्मा आहे, बसलेला आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणतोय ना, ते सांगितल्यानंतर तुम्हाला कळेल, है ना? किंवा जो आत्मा कोण आहे, मीच आहे, असा ज्याला साक्षात्कार झालेला आहे, है ना, त्याला आत्मा ज्ञात आहे, है ना? पण जर तो म्हणत मी आत्मा आहे असं ते जाणत नसेल, गुरुजवळ बसलेला असून सुद्धा उत्तर देऊ शकत नसेल की आत्मा कोण आहे, सांगा बरं तुम्ही. मीच आहे आत्मा असं तुम्ही जर सांगू शकत नसाल, तर तुम्हाला आत्मा सामान्य रूपाने ज्ञात आहे, पण विशेष रूपाने अज्ञात आहे, म्हणजे तुम्ही अज्ञानी आहात. अज्ञानाला अशी परिस्थिती होते. काय? आत्मा कसा आहे? सामान्य रूपाने ज्ञात आहे आणि विशेष रूपाने अज्ञात आहे. आत्मा आत्मा सगळेजण म्हणतात, ब्रह्म ब्रह्म, ब्रह्मभूत झाले, ब्रह्म असतं असं सगळेजण म्हणतात. म्हणून आम्ही ब्रह्माला जाणतोय, आत्म्याला आम्ही जाणतोय. पण तुम्ही विचारायला आत्मा कोण आहे, तुम्ही कुठं काय सांगू? कुठे तिकडे असेल, इकडे असेल, इकडे असेल. पण तो गुरुजवळ बसलेला असेल, तो म्हणेल काय? अहम ब्रह्मास्मी, अहमेव आत्मा, मीच आहे आत्मा, माझ्याशिवाय दुसरा कोण असू असं तो म्हणेल. तर तो विशेष रूपाने सुद्धा ज्ञात आहे. हा साक्षात्कारी पुरुष आहे. साक्षात्कारी पुरुष म्हणजे जादूटोणा करतोय त्याला साक्षात्कारी पुरुष नाही म्हणत. साक्षात्कारी पुरुष म्हणजे ब्रह्मतत्वाचं, ईश्वर तत्वाचं, भगवत तत्वाचं मी आहे, सगळं जग आहे अशा रूपाने ज्ञान होणं, यालाच काय म्हटलंय? साक्षात्कारी पुरुष म्हटलं जातं. बाकीच्यांना म्हटलं जात नाही. तुम्ही हा प्रश्न विचारलात की देवाला तुम्ही ओळखता की नाही? ओळखतो. हो, ओळखतो, है ना? मग सांगा देव कुठे? तर त्या व्यक्तीने सांगितलं की देव कुठे आहे हे मी काय सांगू शकत नाही, असंच कुठेतरी स्वर्गामध्ये, आकाशामध्ये, तिसऱ्या आकाशामध्ये.
तर याला काही साक्षात घ्या, हा तू आमच्यासारखाच आहेस, आम्हालाही पण देव माहिती आहे सामान्य रूपाने. पण तो म्हणेल देव म्हणजे एक तत्व आहे, है ना. आणि त्याला वेदांतामध्ये ब्रह्मतत्व म्हटलेलं आहे. आणि जे ब्रह्मतत्व आहे ते ब्रह्मतत्व मी आहे. हे सगळं जगातलं अणुरेणू त्याने भरलेलं आहे. ते ब्रह्मतत्व आहे. ते ब्रह्मतत्व आहे, सूक्ष्म तत्व आहे. ते कोणासारखं आहे, कोणासारखं हे सांगता येत नाही. न इति नेती नीती अशाच रीतीने त्या ब्रह्मतत्वाला सांगता येईल. कोणासारखा आहे असं म्हटल्यानंतर नेती हेच उत्तर आपण देऊ शकतो, है ना. आणि साक्षात्कारी पुरुष काय सांगेल, ते ब्रह्मतत्व मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं कोण असू शकतो. माऊलींच्या भाषेमध्ये ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. माऊलीच्या भाषेत आत्मरूप म्हणजे आत्मरूपाने ज्ञान झालं पाहिजे. माझा आत्माच ते ब्रह्मतत्व आहे, याला काय म्हणायचं, ज्ञान म्हणायचं. आणि बाकी ज्यांना हे उत्तर सांगता येत नाही त्यांना काय म्हणायचं, अज्ञानी म्हणायचं. तर अज्ञानाला आत्मा कसा असतो सांगतायत बघा. अज्ञानी जीवांना आत्माचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. अधोरेखा करा. है ना. तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभवनीय नाही. काय है ना. तसा असल्याशिवाय मी मनुष्य आहे अशा तऱ्हेचा व्यवहार तो करणार नाही, है ना. मी स्त्री आहे, मी दुःखी आहे, मला काहीच समाधान मिळत नाही, है ना, असं ते मानणार नाही. हे अज्ञानपणाचं लक्षण. आत्मा असून स्वतःला काय म्हणतोय, मनुष्य म्हणतोय, मी स्त्री आहे म्हणतोय, मी पुरुष आहे म्हणतोय, याला काय म्हणायचं. हा जाणून बुजून समोरच्या माणसाचे कटकट नको म्हणून म्हणत असेल तर ती गोष्ट वेगळी. साधू संतांच्या संगतीत बसून, है ना, आचार्य शास्त्राची उपासना करू नये, तो व्यवहारामध्ये तसंच म्हणणार ना. तुमचं नाव काय आहे स्वामीजी, भारतानंद. कुठे राहता, लाडे वडगावला. तुमचा आश्रम कुठे आहे, तुमचा आश्रम भिन्न, तुम्ही भिन्न. कुठे आहे, लाडे वडगावला. हे समजून उमजून सांगत असतो, व्यवहारामधली कटकट नको म्हणून. बरोबर आहे. पण कोणी जर विचारलं की स्वामीजी तुम्ही कोण आहे ते मला कानात सांगा, हा का कोण आहे मला सांगा, तुम्ही काय सांगणार, मी आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हेच सांगणार. आणि त्याला अपेक्षित उत्तर काय, तेच उत्तर आहे. बरोबर आहे ना. त्याला आत्मा सामान्य रूप, त्याच्यामध्ये आत्म्याचा अध्यास नाही. अध्यास कोणाचा, आत्म्यामध्ये अध्यास कोणाचा होतोय, मनुष्य, स्त्रीत्व, ब्राह्मणत्व, पुरुषत्व, हे सगळ्या अध्यासाचे विषय. यांचा अध्यास केला जातो. का केला जातो, की आत्मा म्हणून सामान्य रूपाने ज्ञात आहे, पण विशेष रूपाने अज्ञात आहे. आणि हे सगळ्यांची प्रतीती आहे. कोणाची, अज्ञानी माणसांची. म्हणूनच तो आत्म्याच्या ठिकाणी काय करतोय, मी मनुष्य आहे, है ना, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, है ना, मी धनी आहे, मी गरीब आहे, हा सगळा अध्यास करत असतो. आलं इथपर्यंत लक्षात. आता पुढे चला. अज्ञानी जीवांना आत्म्याचे सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने अज्ञान आहे. तसे असल्या वाचून मी मनुष्य आहे, मी गरीब आहे, मी धनी आहे, मी दुःखी आहे इत्यादी अध्यस्त व्यवहार संभव नाही. अधोरेखा करा एवढा संपूर्ण. आता तुम्ही पॅराग्राफ बदलायचं चिन्ह करा, है ना. याच्यानंतरचं समजणं महत्वाचं आहे. आता आत्म्याचे स्वरूप काय शास्त्रात गेल्यानंतर आपल्याला कळेल, है ना.
आत्म्यात अस्ति भाती प्रिय रूप कसं आहे, नंतर कुटस्थ है ना, नंतर नित्य मुक्त है ना, हे आत्म्याचे स्वरूप आहे. काय अस्ति भाती प्रिय कुटस्थ नित्य मुक्त आदी आत्म्याचे स्वरूप आहे. है ना. आता बघा, आत्म्याचं स्वरूप लक्षात आलं. बोला. अस्ति भाती प्रिय कुटस्थ कुटस्थ नित्य मुक्त हे कोणाचं आत्म्याचं स्वरूप है ना. आता तुम्ही प्रत्येकाला तुम्ही आहे की नाही असं विचारलं तर तुम्ही काय करणार, काय करणार? मी आहे असं म्हणणार ना. मी जर म्हटलं की तुम्ही नाही तर तुम्हाला राग येईल की नाही, राग येईल की नाही है ना. तुम्ही काय म्हणाल, आम्हाला कशाला मारताय तो, तुम्ही म्हणा है ना. मी कायम आहे, मी कायम असणार आहे, मला कायम राहायचं आहे, मला मारायचं नाही हो असंच म्हणणार की नाही. मग तुम्ही आहे म्हणता ना. मी आहे हे जे आहे हे तुम्ही कोणाला म्हणत असता, हे स्वतःच्या सत्तेला म्हणतात. स्वतःची सत्ता म्हणजे काय, आत्मा है ना. पण मी आहे त्या ठिकाणी कोण आहे असं विचारल्यानंतर तुम्ही मी स्त्री आहे हो, मी पुरुष आहे हो, मी श्रीमंत आहे हो हे म्हणायला लागल्यानंतर अभ्यास करायला लागला. त्याच्यामधला किती किती भाग सत्य, याला म्हणतात अर्ध सत्य. काय म्हणतात, मी आहे हे तुम्ही अर्धवट काय मानतायत, तुमच्या आत्म्याचं अस्तित्व मानलं. पण शरीर आणि इंद्रिय आदी रूपाने तुम्ही, वर्ण आदी रूपाने तुम्ही स्वतःला मानायला लागलात. तसे खोटं पण अर्ध घेतलं, अर्ध खरं आणि अर्ध खोटं घेतलं. बरोबर आहे. चला पुढे. आत्म्याचं स्वरूप लक्षात घेतलं का, परत सांग. गडबडी होता का माने. अस्ति भाती प्रिय रूप कुटस्थ नित्य मुक्त है ना, आनंद रूप हे आत्म्याचं स्वरूप आहे. त्यापैकी मी आहे या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे. काय आहे ना. मी आहे या बोध, हा बोध आहे ना, हा जो बोध कुठला आहे, मी आहे हा जो बोध आहे, या बोधाने आत्म्याचे फक्त अस्तित्व मात्र, आत्म्याची सत्ता आहे, सत्ता स्वरूप मी आहे, सर्व अज्ञानी जीवांना ज्ञात आहे सामान्य रूपाने है ना. आणि कुटस्थ शब्दाचा अर्थ तरी त्याला कळतो का, नाही. नित्य नाही, मुक्त नाही है ना. अस्ति भाती प्रिय हे तरी कळतं का, काही माहीत नसतं त्याला. हे काही तुम्ही काय बोलताय ते मला कळत नाही असं तर म्हणतोय. आणि कुटस्थ नित्य मुक्त्यादी आत्म्याचं विशेष रूप ज्ञात नाही कोणाला. मग तो अर्ध खरं अर्ध खोटं बोलतो नाही. काय बोलतोय, मी आहे हे खरं बोलतोय. पण तो त्याला सांगितलं की तू कुटस्थ आहे, नाही नाही बाबा हे काय आपल्याला माहिती समजत नाही, तर हे खोटं बोलतो ना. त्याचं विपरीत काय बोलतोय, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी ब्राह्मण आहे, मी वंजारी आहे, मी मराठी आहे, भांडायला लागतो है ना. हे खोट्या रूपाने काय करतो, भांडत असतो. खऱ्या रूपाने काय म्हणतो, हा मी आहे. बरोबर आहे. जेथे आत्म्याचे अस्तित्व स्वरूप आहे ना, बरोबर आहे ना. अस्तित्व म्हणजे सत्ता काय, तिथे भातित्व म्हणजे भासणं, चैतन्य रूप, प्रियत्व म्हणजे आनंद रूप लिहा, कुटस्थ म्हणजे अपरिणामी विशेष रूप आहेच. काय
है ना. इथे सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म. काय ही श्रुती आहे ना. सत्यम ज्ञानम आनंदम ब्रह्म, सत्यम शिवम सुंदरम, है ना. या आत्म्याचं स्वरूप आहे ना. आत्मा सत्य म्हणजे नित्य स्वरूप आहे, है ना. ज्ञान म्हणजे ज्ञान स्वरूप आहे, है ना. म्हणजे प्रिय स्वरूप आहे. अस्ति म्हणजे सत्ता आहे, सत्ता स्वरूप आहे, है ना. भाती म्हणजे ज्ञान स्वरूप आहे आणि प्रिय मतलब आनंद स्वरूप आहे. हे लिहून घ्या तिथे तिथे, है ना. ही त्याचे स्वरूप आहे, है ना. मी आहे असं म्हटल्यानंतर आत्म्याचा कुठल्या धर्माला आपण धर्म म्हणूया, कुठल्या स्वरूपाला तुम्ही मान्यता दिली? हा, सत्ता स्वरूपाला. कशाला मान? त्या सत्या स्वरूपाला काय काय चिकटलेलं आहे? ज्ञान स्वरूप, है ना. आनंद स्वरूप हे पण चिकटलेलं आहे ना त्याला, है ना. पण त्याच्यामधलं त्याला काय माहित असतं? आत्म्याचं सत्ता स्वरूप करून मी आहे असं म्हणत असतो. पण त्याच्यामधलं प्रिय स्वरूप भाती म्हणजे ज्ञान स्वरूप हे काही त्याला कळत नसतं. अर्ध कळतं अर्ध कळत नाही, है ना. बघा, जेथे आत्म्याचे अस्तित्व रूप आहे तेथे भातित्व, भातित्व मतलब चैतन्य रूपत्व, प्रियत्व वरली आनंद रूपत्व, कूटस्थ अपरिणामित्व, विशेष रूप आहेच. पण त्या विशेष रूपाचे ज्ञान नाही, है ना. म्हणून सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बंधाचा अध्यास घडणे संभवनीय आहे. अधोरेखा करा. है ना दादा. आता बघा, आत्मा सामान्य रूपाने कोणालाही ज्ञात आहे. हे कशावरून तुम्ही म्हणाल? हा, बरं वाटलं असं. कोणीतरी एखाद्याने असं उत्तर दिलं, झटकन उत्तर दिलं की बरं, मी आहे असं प्रत्येक जण म्हणत असतो, है ना. हे तुम्ही आत्म्याच्या काय स्वीकारलेलं आहे? सत्ता स्वीकारलेली आहे ना. आत्म्याचं अस्तित्व स्वीकारलेलं आहे. सामान्य रूपाने आत्मा ज्ञान. पण आत्म्याच्या सत्तेबरोबरच, है ना, भाती और प्रियत्व, चैतन्य स्वरूप, ज्ञान स्वरूपत्व, है ना, आणि आनंद स्वरूपत्व हे मात्र तुम्हाला माहित नसतं, है ना. त्यावेळेला काय म्हणता येईल? आत्मा सामान्य रूपाने प्रत्येकाला ज्ञात आहे, पण विशेष रूपाने काय अज्ञात आहे असं आपण म्हणतो. सामान्य रूपाने ज्ञात आहे. कशावरून? मी आहे असं म्हणतो. पण तो जोपर्यंत गुरु कृपा करत नाही, गुरु आपला वेळ देऊन त्यांना सांगत नाही की नाही आत्मा किंवा सत्ता स्वरूप नाही, तर तो ज्ञान स्वरूपही आहे आणि आनंद स्वरूपही आहे. सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, अनंत स्वरूप आहे, व्यापक स्वरूप आहे. हे जोपर्यंत गुरु त्यांच्या गळ्यामध्ये अडकवत नाही, है ना, तोपर्यंत तो ह्याला जाणतच नाही ना. पण आत्माचं विशेष रूप म्हणजे काय? अस्ति भाती प्रिय कूटस्थ नित्य मुक्त,
हे सगळं तुम्हाला केवळ आणि केवळ काय, गुरु तुम्हाला इथे बसवून समजावून सांगेल आणि शास्त्र तो सांगेल, आहे ना. पण गुरुने असं सांगितल्याशिवाय या गोष्टी आपणाला कळणारच नाहीत. लक्षात येते का? या गोष्टी आपणाला कळणार नाही. या गोष्टी जोपर्यंत आपणाला कळत नाही तोपर्यंत आत्मा सामान्य रूपाने ज्ञान आणि विशेष रूपाने, आणि या गोष्टी जर कळल्या तर विशेष रूपाने पण ज्ञान झालं ना. मग अध्यास नाही होणार. मग तुम्ही अध्यास करणार का? जाणून बोलून तुम्ही काय करा, व्यवहारामध्ये दुसऱ्याची कटकट नको म्हणून सांगणार. मी बाई माणूस काय करणार, तुम्ही कशाला येताय तिथे, मी काय करू शकते, ते साहेब आल्यानंतर या असंच म्हणाल ना तुम्ही, बरोबर आहे ना. पण कानात सांगा म्हटल्यानंतर मी आत्मा असं तुम्ही म्हणाल ना. हे विशेष रूपाने ज्ञान, आत्म्याचं विशेष रूपाने. आता निर्णय काय झाला, आत्म्यामध्ये सामान्य रूपाने ज्ञातत्व, विशेष रूपाने अज्ञातत्व हे तुमच्या प्रतीतीमध्ये असू शकतं असं तुम्हाला वाटणं संभवतं, आणि म्हणून अध्यास होऊ शकतो आत्म्यामध्ये.